कृषी विभाग मध्ये आम्ही भाजीपाला विकतो आणि भाजीपाला हा 3 किलो आणि 5 किलो घेणारे लोक चिल्लर मध्ये देणार आहे। अर्धा किलो पावभर इथं विक्रेता चालू असल्यामुळे आमचा पुरा लॉस आहे। आम्ही 5,000 20,000चा माल भरतो, आमचा माल काही खपून राहिला नाही, याच्यामुळे आम्ही हा संप ठेवलेला आहे। आणि दुसरी गोष्ट इथे पूर्ण चिल्लर काम झालेला, संभार 10 रुपयाचा 20 रुपयाचा ढिगं लावतात 10-10 रुपयाचे। मग हे बाकीचे जे लोक आहेत त्यांनी काय करायचं, काय विकायचं? हा 20-20 हजाराचा माल फेकून द्यायचा का? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, हा चिल्लर विक्रेता बंद करावा यांनी आणि 3 किलो आणि 5 किलो घेणाऱ्यांना माल द्यावा। आमची काही कोणती अडचण नाही आहे, आम्हाला लेखी पाहिजे, बस बाकी काही नाही। आम्ही पहिले 20 लोकांची कमिटी सभापती साहेबांना जाऊन शांततेने सांगून आलेला, साहेबांनी म्हटले की बंद करतो, परंतु कुठल्याही प्रकारचा फरक आढळून आलेला नाही। तात्पुरतं काहीतरी दाखवत आहे, वरून यातलेच काही दलाल आम्हाला असे म्हणतात की तुमच्या मोठ्या यांना आमची काही आणणार नाही आहे, छोटे जे व्यापारी आहेत त्यांना आमची चिल्लर गिरायकी 10 रुपयावाल्यानं यांनाच आमचं होते। त्याच्यामुळं आमच्या सगळ्या लोकांचा असा कोणाचा विरोध नाही की यांनी भांडण करावं, येते फक्त चिल्लर विक्री 3 किलोच्या आत मंडीत कोणाजवळ होऊ नये। आणि मंडीत चिल्लर विक्री करत असेल तर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या शहरातले पूर्ण जे लोक आहेत त्या आम्हाला चिल्लर मार्केट घोषित करा। सर्व यवतमाळ शहराचे लोक मंडीच्या बाहेर शिवाजी शाळेपर्यंत दुकानं लावतील, विरोध कोणाचाही नाही। परंतु आम्हाला पाहून यातल्या दलालाच्या समोरचे जे थोडबुटे लोक आहेत, आज मला एवढं झालं असताना सुद्धा असे म्हणतात 10 रुपयाले अर्धा किलो संभार। मी त्याच्याजवळ गेली, तो बाजूच्याला म्हणते काहून असं म्हणत आहे, नाही ते बाई व्यापारी आहे ना म्हणून म्हटलं। अशा अजून सुद्धा याचाच विरोध आम्हाला चालू आहे। आमच्या छोट्या कामगाराचा कोणाचाही विरोध नाही, वाद नाही। एवढा मोठा तरुण वर्ग आहे पूर्ण, पण कोणीही गोंधळ घातलेला नाही, गोंधळ कुठलाच नाही। ज्याला पटलं नाही त्यांनी माल नाही घेतलेले आहे, गोंधळ नाही। पण चिल्लर विक्री बंद व्हावी ही आमची मागणी आहे। आणि छोट्या कामगारांनी कशावर जगायचं, पुऱ्या शहराची पाहणी केली आम्ही, छोट्या कामगाराचे माल तशाच पडून आहे। आणि दलाल वर्गाचे अग्रीमेंट कुठपर्यंत आहे, त्यांना दिलेले दुकान आहे, त्या दुकानात कास्तकाराचा हराचा नियमाप्रमाणे होत आहे का, याची पाहणी करावी। कलेक्टर साहेबांना माझी अशी मागणी आहे की छोट्या कामगाराच्या भाकरीची सोय, सगळ्याचा भाकरीचा प्रश्न आहे, इथे कोणाचाही विरोध नाही आहे। तरी कलेक्टर साहेबांना माझी जनतेतर्फे लोकशाहीतर्फे अशी विनवणी आहे की आमच्या या छोट्या मागणीकडे ताबडतोब लक्ष देऊन आमच्या छोट्या जो व्यापारी वर्ग आहे त्यांची समस्या सोडवण्यात यावी, एवढीच आमची सर्वांची मागणी आहे। माझं नाव सौ धर्मशीला आनंदराव वाकोडे, मी पण छोटी व्यापारी आहे दत्त चौकातली। सर्व शहराची मागणी आहे, काही लोकांची